नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय मराठी मशाला। आजपासून 3 दिवसापूर्वी सांगोल्यामध्ये एकनाथ शिंदे यांची सभा होते। त्या सभेमध्ये बाजूला असतात आपले बापू। होय, शिवसेनेच्या फुटीमध्ये सर्वात चर्चेला आलेलं नाव आणि आजपर्यंत चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे शहाजी बापू पाटील। त्यामुळे शिंदे होते आणि बाजूला शहाजी बापू होते। आता शिंदे सभेला आले म्हटल्यानंतर शहाजी बापू हे फारच चवताळले आणि त्यांनी आपली सगळी मनातली भडास बाहेर काढली आणि भारतीय जनता पक्ष कसा दगाबाज आहे, कसा हरामखोर आहे, त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कशी आपल्याशी दगाबाजी केली, आपल्याशी त्यांनी कशी गद्दारी केली आणि याच भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कसं प्रामाणिकपणे काम केलं आणि 10 ते 15 हजाराची लीड मिळवून दिली, त्या भारतीय जनता पक्षानं आणि त्या देवेंद्र फडणवीस यांना हे शोभतं का? विशेष म्हणजे फडणवीस यांचं थेट नाव घेऊन शहाजी बापू यांनी भारतीय जनता पक्षावर येथेचे असं बडवण काढलं। मग एकनाथ शिंदे यांनी हे तिसरं ओढलं। मात्र योगायोग असा की एकनाथ शिंदे यांची सभा होते आणि बरोबर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांची सभा होते। स्ट्रॅटेजी कशी आहे, जिथे जिथे एकनाथ शिंदे सभा घेऊन जातात त्याच्या मागोमाग देवेंद्र फडणवीस सभा घेऊन जातात आणि मग कोणाला व्यसन घालायची, कोणावर धाड टाकायची, कोणावर झडप टाकायची, कोणाची बोलती बंद करायची, सगळं कसं प्लॅन केलेलं असतं। लगेच दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस सांगोल्यामध्ये येतात आणि दणकावून सभा घेतात। आता तुम्ही म्हणाले यातलं नवल काय आहे, नवीन काहीतरी सांगा। होय, मात्र ज्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांची सभा संपते दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी शहाजी बापू पाटील यांच्या ऑफिसवर धाड पडते। होय, लोकल क्राईम ब्रांचांची धाड पडते, LCBची धाड पडते आणि शहाजी बापू हे सगळं बोलत असताना त्यांनी सांगितलं, अचानक सिव्हिल ड्रेसमध्ये काही माणसं आली, मला तर काय समजानच ते सिव्हिल ड्रेसमध्ये होते आणि मी म्हटलं काय चाललंय काय, तर ते म्हणाले तुम्ही थोडा वेळ शांत बसा, आता मला जास्त माझा आजार पण वाढला आणि त्यामुळे मला जास्त काय बसता येत नाही, पण ते मला बाहेरही जाऊ देत नव्हते। तेव्हा माझ्या लक्षात आलं, सगळा प्रकार लक्षात आला आणि ते सगळं सामान वगैरे अस्ताव्यस्त टाकत होते आणि मग माझ्या हे लक्षात आलं की माझ्या ऑफिसवर धाड पडलेली आहे। आणि हे सांगत असताना तेच शहाजी बापू पाटील हे रडत होते आणि रडता रडता ते असं सांगत होते की मी रडणार नाही, मी लढणार आहे। आणि हेच बोलत असताना त्यांनी एक स्टेटमेंट असं वापरलं की आता मी ही निवडणूक संपली, मतदान उद्या संपलं, मी निवांत 10-15 दिवस विचार करणार आहे आणि त्या विचारांती अंतिम निर्णय घेणार आहे की आपण राजकारणात राहायचं की नाही, राजकारणापासून आपण वेगळं व्हायचं आणि आपले झाडे डोंगर म्हणजे सांगायचा उद्देश सगळ्यापासून आता दूर जायचं आणि आपली शेती करत बसायची। इंटरेस्टिंग गोष्ट अशी मित्रांनो, सांगोल्यामध्ये गणपतराव देशमुख यांच्या विरोधामध्ये ते म्हणजे असं म्हणतात की सातत्यानं आम्ही लढणारा का, तर गणपतराव देशमुख यांच्या विरोधात मी एकटा लढत होतो। मात्र त्याच शहाजी बापू पाटील यांना गुलाल जर कोणी लावला असेल तर त्या पक्षाचं नाव आहे शिवसेना आणि धनुष्यबाण। होय, उद्धव ठाकरे यांनी रिस्क घेऊन शहाजी बापू पाटील, कारण त्यावेळेस त्याचे जे प्रतिस्पर्धी दीपक आबा साळुंखे वगैरे हे सगळं तिकिटासाठी तर होतेच पुढं। उद्धव ठाकरेंनी शहाजी बापू पाटील यांना उमेदवारी दिली, ते निवडूनही आले। निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांची भयानक स्तुती केली। मात्र एकनाथ शिंदे यांनी ज्या क्षणी बंड केलं त्याच क्षणी शहाजी बापू हे रस्ता चुकले, ते भरकटले आणि त्यांनी त्या बंडाच्या पूर्वी म्हणजे बघा आमदार होता येत नव्हते इतके दिवस, आता आमदार झाले म्हणजे महत्वाकांक्षा कशी वाढत जाते। आता महत्वाकांक्षा वाढणं किंवा असणं हे काय चुकीचं नाही, पण आमदार झाल्याबरोबर आपल्याला मंत्रीपद भेटलं नाही, ही सल शहाजी बापूंच्या मनात होते आणि त्यांनी धाडकन उद्धव ठाकरे यांना साईडलाईन केलं। तुम्ही बघा, फुटीच्या अगोदरच त्यांचं एक स्टेटमेंट होतं की मी उद्धव ठाकरेंमुळे निवडून नाही आलो, मी शिवसेना किंवा धनुष्यबाण या चिन्हामुळे निवडून नाही आलो, तर माझ्यावर भाजपनं कृपा केली, माझ्यावर देवाभाऊनं कृपा केली, देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे मी निवडून आलो। आज काय अवस्था आहे, त्यावेळेस उद्धव ठाकरे तिकीट देऊन सुद्धा फुटीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करणारे, आता मात्र देवेंद्र फडणवीस यांना शोभतंय का? लोकसभेमध्ये मी इतका मरमार केलं, माझा आजार पण कॅन्सर पर्यंत गेला असताना सुद्धा मी प्रामाणिकपणे काम केलं, त्या देवेंद्र फडणवीस यांना हे शोभतंय का? अशी भाषा म्हणजे रडकुंडेला कोणी आणलं? देवेंद्र फडणवीस यांनी। आणि उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिल्यानंतर तुम्ही स्तुती कोणाची करत होतात? तर देवेंद्र फडणवीस यांची। याचा अर्थ भारतीय जनता पक्ष असेल किंवा देवेंद्र फडणवीस, तर कुठलेही नेते भाजपाचे त्याला भावनांचे दयामया वगैरे हा काही प्रकार नाही। उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत सध्याच्या
सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आहे आणि त्यामुळे शहाजी बापू यांचं तोंड बंद करायचं असेल, म्हणजे आता असं म्हटलं जातं की लोकलचे जे काही गोरे किंवा त्यांनी आरोप केलेत की आता फडणवीस यांचं मी नाव घेणार नाही, कारण शेवटी भीती आहे फडणवीस यांचं डायरेक्ट नाव घेतलं तर पुन्हा अजून मोठी धाड पडेल. त्यापेक्षा फडणवीस जे आहे त्यांना साईडलाईन करायचं आणि मग दीपक आबा साळुंखे असतील किंवा जयकुमार गोरे असतील यांच्यासारख्यांची नावं घ्यायची. मात्र ते आहेत भाजपचे. फडणवीस यांना हे धाडीबाशी काही माहित नाही असं फडणवीस कितीही म्हणत असले तरी याच्यावर विश्वास बसतो का नाही. आणि त्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी आमदारकी दिली होते, त्यांच्यासोबत ते राहिले नाहीत, गुवाहाटी वगैरे गेले, मग ते डायलॉग बाजी झाली आणि आता थेट राजकारण सोडून देण्याची भाषापर्यंत त्यांना भारतीय जनता पक्षानं आणून सोडले. याचा अर्थ हा नंबर फक्त शहाजी बापूंचा सुरुवातीला लागलाय. आता अनेकांचे नंबर शिंदे गटाच्या आमदारांचे लागतील. त्यांचं एकच सूत्र आहे, एकतर शरण या नाहीतर सरळ आतमध्ये जावा. आता बघूया शिंदे यांचे किती आमदार शरण जात आहेत. जे शरण जात नाहीत ते डायरेक्ट आतमध्ये जातात. अर्थात आतमध्ये जाणार नाहीत कारण शरण जातील, कारण हे शरण जाणारे आहेत म्हणून तर ते सुरत, गुवाहाटी मार्गे, गोवा मार्गे सत्तेमध्ये बसले. त्यामुळे या विश्लेषणावर तुमचं मत काय? कमेंट नक्की करा. आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.